नमस्कार मित्रांनो, मी मोहन मराठे आपले या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला रायगडावर रोपवेने कसे जावे तसेच रोपवेबद्दलची माहिती सांगणार आहे। रायगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक म्हणजे पायरी मार्ग व दुसरा म्हणजे रोपवे। तर मित्रांनो, रोपवेने जाण्यासाठी आपल्याला हिरकणीवाडी या ठिकाणी म्हणजेच रायगडाच्या पायथ्याशी यावे लागते। येथे आल्यावर उजव्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी यावे लागते। रोपवेचे जाणे व येणेचे प्रति व्यक्ती 315 रुपये तिकीट आहे, तर फक्त जाण्यासाठी 225 रुपये आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 200 रुपयामध्ये येणे व जाण्यासाठी लागतात। तिकीट काढल्यानंतर त्या ठिकाणाहून पुढे आल्यानंतर या ठिकाणी तिकीट स्कॅन केले जाते आणि त्यानंतर अशा पद्धतीने रांगेत पुढे जावे लागते। मित्रांनो, आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तिकीट काढू शकतो। ऑनलाईन तिकीट काढल्यानंतर या ठिकाणी स्कॅन करून घ्यावे। या ठिकाणी रोपवेबद्दलची संपूर्ण माहिती फलक लावण्यात आला आहे, आपण बघू शकता। मित्रांनो, या ठिकाणी शनिवारी व रविवारी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते, पण कितीही गर्दी असली तरी आपण या ठिकाणाहून 10 ते 15 मिनिटात रोपवेच्या मध्यभागी येऊन पोहोचतो आणि इथे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो लाल रंगाचे 4 डबे आहेत व निळ्या रंगाचे 4 डबे आहेत। पहिला लाल रंगाचे डबे खाली येतात तेव्हा निळ्या रंगाचे डबे गडावर असतात। आता आम्ही निळ्या रंगाच्या डब्यामध्ये बसणार आहे। मित्रांनो, एका डब्यात 6 जण बसू शकतात, म्हणजेच एका वेळेला 24 जण जाऊ शकतात। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण जसे जसे वर जातो तसे तसे आपणास खूप छान निसर्ग दिसू लागतो। या ठिकाणी रायगडाचे सकाळचे दृश्य खूपच मोहक आहे। मित्रांनो, या रोपवेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामाने गडावर पोहोचता येते व त्यांनाही गड बघता येतो। या रोपवेने आपण 4 ते 5 मिनिटात मेना दरवाजाकडे पोहोचतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी आपणास रोपवेबद्दलची माहिती सांगितली आहे। माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।